Welcome to the today's Ayurveda platform. Good afternoon, everyone. अ, मराठी ह्या विषयामध्ये विद्यापीठाच्या एक्झाम मधलं चाललंय. मराठी या भाषेमध्ये सॉरी. आपण जे विंटर 2019 बघत होतो कालच्या लेक्चरमध्ये ते आपण आता कंटिन्यू करतोय. तर साधारणतः 2019 मध्ये काय प्रश्न आहेत ते आपण बघतोय आता. पहिला प्रश्न आहे समवाय, दुसरा आहे दर्शन, दर्शन लक्षण व प्रकार. त्याच्यानंतर आहे आयुर्वेदानुसार आत्म्याचे भेद, गुरुवादी गुण, कर्म प्रकार, सामान्याचे प्रकार, सिद्धांताचे लक्षण व प्रकार. त्यानंतर आपण बघणार आहोत महत्वाचे एससीक्यू. त्याच्यात सिद्धांताचे लक्षण व प्रकार, विशेषाची व्याख्या, म्हणजे सामान्य विशेष जे आहे त्याच्यापैकी विशेष याची व्याख्या आपण बघणार आहोत. त्यानंतर अष्टांग योग याचं वर्णन बघणार आहोत. शब्दवहन आणि शब्द उत्पत्ती आपण बघणार आहोत. त्यानंतर कालाचे आयुर्वेदात महत्व. त्यानंतर मनाचे विषय, मीमांसा दर्शन आपण बघणार आहोत. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत त्यामध्ये म्हणजे एलएक्यू मध्ये आस्तिक दर्शन कुठले, त्याचे प्रमुख आचार्य कुठले, आणि सांख्य दर्शन असे. सांख्य दर्शन महत्वाचंच आहे. त्यानंतर विभिन्न मतानुसार पंचमहाभूतांची उत्पत्ती. हा डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आहे. डिस्क्रिप्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला दिसते स्क्रीनवर. डिस्क्रिप्टिव्ह प्रश्न आहे. एक थोडं लेंदी ह्या स्वरूपाचे ते प्रश्न आहे. त्यानंतर गुण लक्षण वर्गीकरण, आत्मगुण सविस्तर वर्णन करा. हा एक प्रश्न आहे. पुढचा आहे द्रव्य गुण प्रकार वर्णन करून तम हे द्रव्य आहे याबद्दल विशिष्ट मत जी काय आहेत ती लिहायत. हा जो प्रश्न आहे हा ऑड आहे. मी जिथे जिथे महत्वाचं असतं तिथे तुम्हाला सांगत असतो कुठले प्रश्न ऑड आहेत कुठले नाहीये. ते एकदा तुम्ही व्हिडिओ बघितलं तर तुम्ही तुमच्या वहीत नोट डाऊन करत जा. मेहनत मला पण करावी लागणार आहे आणि बट ऑब्विस आहे तुम्हाला पण तुमचं 100% देणं गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ खूप कमी उरला आहे. 2020 समर पदार्थ विज्ञान संपत आलाय. त्यानंतर समवाय, संस्कार, पिठर पाकवाद, पिलू पाकवाद, पिठर पाकवाद याच्यापैकी कुठले एक विचारतात. पद आणि पदार्थांचे लक्षण, परत्व अपरत्व, कनाद महर्षी याच्या आधी 2 वेळा विचारले तर हा एसएक्यू विचारू शकतात. 3 मार्काचे प्रश्न असायचे, आता 5 मार्काला विचारू शकतात. अभाव लक्षण प्रकार, पंचमूताची उत्पत्ती, सार्थगुण, आकाश महाबुद्धाचे लक्षण, गुण व महत्व, आत्म्याची चरकोक्त लक्षणे, दिशा कुठले कुठले आहेत, त्याचे लक्षण काय, प्रकार काय, महत्व काय. सेक्शन बी त्यामध्ये गुण म्हणजे काय, त्या गुणांचे वर्गीकरण करून गुरुवादी गुणांचे सविस्तर वर्णन करा. सामान्य व विशेष पदार्थांचे लक्षण प्रकार करून सामान्य हा म्हणजे कॉमन प्रश्न आहे. कॉमन प्रश्न आहे, नेहमी विचारला जातो, हा कॉमन प्रश्न आहे. ठीक आहे. पुढे बघूया. द्रव्य म्हणजे काय, द्रव्याचे वर्गीकरण लिहून ते द्रव्याचे सविस्तर वर्णन करा. त्यानंतर मनाचे लक्षण, पर्याय, स्थान, गुण, विषय, कर्मांचे सविस्तर वर्णन करून आयुर्वेदामधील मनाची उपयोगिता लिहा असं गरजेचं आहे. त्यानंतर आहे 2020 विंटर. त्यामध्ये पदार्थाचे लक्षण आणि प्रकार, आस्तिक व नास्तिक दर्शनांचे प्रणेते लिहा, मनाचे विषय आणि कर्म लिहा, समवाय लक्षण प्रकार व आयुर्वेदात त्याचे महत्व लिहा, द्रव्याची व्याख्या व प्रकार आपल्याला विचारतात. त्यानंतर तेज महाभूताचे प्रशस्त पादुक्त गुण, हा प्रश्न सुद्धा ऑड आहे. मी जिथं ऑड असेल काय महत्वाचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर दिसेल असं टिक किंवा ऍड नोट्स, स्टिकी नोट्स तिथं ऍड करणार आहे. त्यानंतर लघुत्तरी प्रश्न एसीक्यू 5 मार्कासाठी असायचे, आता तसे विचारू शकतात. आपण बघूया सामान्य पदार्थाचे लक्षण आणि प्रकार, कर्माची व्याख्या, प्रकार, उपयोग. ठीक आहे, उपयोग तुम्हाला बघायचे. त्यानंतर कालद्रव्याचे लक्षण, प्रकार, आयुर्वेदात उपयोग तुम्हाला लिहायचे. त्यानंतर सांख्य दर्शनानुसार 24 जी तत्वे आहेत ती तुम्हाला नेहमी विचारल्या जातात. थोडीशी स्क्रीन पुढे घेतो म्हणजे माझा चेहरा पण तुम्हाला चांगला दिसेल आहे. ठीक आहे. त्यानंतर दिशा द्रव्याचे लक्षण आणि उपयोग तुम्हाला लिहायचे आहेत. न्यायदर्शनाचा परिचय तुम्हाला लिहायचे, आत्मलक्षण लिहायचे आहेत.
त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्नामध्ये दर्शन म्हणजे काय, त्याचे प्रकार वर्णन करून सांख्य दर्शनाचा परिचय आणि सिद्धांत तुम्हाला वर्णन करायचे. सामान्य विषय सिद्धांत नेहमी विचारतात, त्यामुळे हा कॉमन असा प्रश्न आहे. त्यानंतर गुण म्हणजे काय, गुणांचे वर्णन करून गुरुवादी कॉमन प्रश्न आहे. कॉमन प्रश्न आहे. त्यानंतर द्रव्याचे लक्षण प्रकार लिहून आत्म्याचे याद्वारे वर्णन करा. आयुर्वेदात महत्व, कॉमन प्रश्न आहे. इझी पेपर, इझी पेपर. 2021 समर. मनाचे लक्षण गुण लिहा. सिद्धांत म्हणजे काय ते लिहा. आयु म्हणजे काय, आयुर्वेदाचे लक्षण व प्रयोजन. गुरुवादी गुण काय ते लिहा. समवाय पदार्थांचे वर्णन करा. पदार्थ म्हणजे काय त्याचे वर्णन करा. लघुत्तरी प्रश्न 7 5 मार्काचे ते असतात. ते आत्मगुणाचे वर्णन करा. अभावाख्या व प्रकार. प्रकार व आयुर्वेदात महत्व. वैशेषिक दर्शनाचा परिचय व सिद्धांत. वायू महाभूत लक्षणे व प्रकार. त्यानंतर कालद्रव्याचे आयुर्वेदात महत्व व महत्व. योग दर्शनाचा इझी क्वेश्चन्स, इझी क्वेश्चन्स. ठीक आहे, पुढे आपण बघूया. एलएक्यू. द्रव्य म्हणजे काय, द्रव्याचे प्रकार किती हे सांगून तेच महाभूताचे सविस्तर वर्णन करायचे आहे. गुण म्हणजे काय, लक्षण प्रकार लिहून परादी गुणांचे सविस्तर वर्णन करायचे. आत्म्याचे गुण लक्षण प्रकार वर्णन करून आयुर्वेद संमत आत्म्याचे वर्णन करायचे आहे. सामान्य विशेषित मी मोस्टली जितके मी बघितलेत आतापर्यंत, सामान्य विशेष सिद्धांत हा पदार्थ विज्ञान मध्ये जास्त वेटेजचा महत्वाचा टॉपिक आहे. समर विंटर 2021. दर्शनाची व्याख्या. आयुलक्षण हितायू काय आहे ते, अतिवाहित पुरुष. आता हा प्रश्न थोडासा ऑड आहे. हा प्रश्न ऑड आहे, लक्ष द्या, ऑड प्रश्न आहे. ऑड. ठीक आहे. त्यानंतर कारण द्रव्य, पृथ्वी महाभूत लक्षण व प्रकार, जल महाभूत गुण व महत्व. त्यानंतर सिद्धांत म्हणजे काय, त्याचे लक्षण आणि प्रकार. दिशा लक्षण, आयुर्वेदातील दिशेचे महत्व, कालाचे महत्व, आयुर्वेदातील महत्व. चरकुक्त आत्मलिंग. कर्मलक्षण, न्यायोक्त क्रम प्रकार, अभाव प्रकार, सोदाहरण लिहा. त्यानंतर दीर्घोत्तरी प्रश्न, सांख्यानुसार प्रकृती व पुरुष भेद लिहून अष्टांग योग सविस्तर वर्णन करायचं आहे. तेज महाभूत लक्षण, उत्पत्ती, प्रकार, गुण, आयुर्वेदातील महत्व तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर गुण व्याख्या, आयुर्वेदानुसार गुण वर्गीकरण लिहून गुरुवादी गुणांची सविस्तर माहिती द्यायची आहे. त्यानंतर मन लक्षण, पर्याय, गुण, कार्य लिहून मनाचे अभयात्मक उभयात्मकत्व स्पष्ट करायचे आहे. म्हणजे मन हे जे आहे कर्मेंद्रिय सुद्धा आहे आणि ज्ञानेंद्रिय सुद्धा आहे, हे आपल्याला इथं लिहिणं अपेक्षित आहे. इझी क्वेश्चन्स. पुढे जाऊया. समर 2022. आयु स्वरूप व लक्षण, काल लक्षण व प्रकार, पदार्थ लक्षण व प्रकार, श्रद्धात्मक पुरुष, कारण द्रव्य, समवाय लक्षण व महत्व. त्यानंतर आहे 5 मार्काचे 6 प्रश्न आहेत. कर्म लक्षण व प्रकार, न्यायदर्शन व आयुर्वेदानुसार, मन गुण व कार्य, अष्टांगार योग, द्रव्य संख्या व आयुर्वेदातील महत्व, सामान्य लक्षण व आयुर्वेदातील महत्व, दिशेचे आयुर्वेदातील महत्व, अभाव प्रकार सौदाहरण स्पष्ट करा. त्यानंतर एलेक्यू आहेत. आत्मलक्षण, स्थान, प्रकार, गुण, अक्षरकुक्त आत्मलिंग. प्रिसाईज आहे, चरकोक्त लिहायचे, त्या व्यतिरिक्त लिहायचे आहेत. इझी क्वेश्चन वन्स अगेन. पृथ्वी महाभूत व्याख्या, उत्पत्ती, प्रकार, गुण लिहून आयुर्वेदात त्याचं महत्व स्पष्ट करायचे आहे. गुण व्याख्या आयुर्वेदानुसार गुण वर्गीकरण लिहून परादी गुणांचं सविस्तर वर्णन पण करायचं. इझी क्वेश्चन. त्यानंतर दर्शन व्याख्या लिहून वैशेषिक दर्शन स्पष्ट करायचं आहे. इथं आपला मोस्ट प्रॉब्ली पदार्थ वनचा पेपर वन संपतो आहे. आता मी हा व्हिडिओ एंड करतोय, याच्यानंतरचं रेकॉर्डिंग जे असेल ते दुसऱ्या तुम्हाला याच्यात मिळेल. आतापर्यंत आपले 171 क्वेश्चन्स, 171 पेज नंबर युनिक पब्लिकेशनच्या पुस्तकाचे झालेले आहेत. हे पुस्तक उपलब्ध आहे. तुम्हाला मी आपल्या प्लॅटफॉर्मवर पण टाकलेलं आहे. हार्ड कॉपी कोणाला पाहिजे असेल तर हार्ड कॉपी पण तुम्ही पुस्तक त्याच्यात नंबर दिले त्यांच्याकडून घेऊ शकता. शक्यतो झेरॉक्स करायचा मी सल्ला देत नाही. ओके. आपल्याकडे तसं पण कुठलीही गोष्ट हार्ड कॉपी मध्ये मिळत नाही. सगळं आपलं जे काही ऑनलाईन अवेलेबल आहे. तुम्ही प्रत्येक लेक्चर स्लो मध्ये, फास्ट मध्ये, रिव्हिजन मध्ये ऐकू शकताय. जे महत्वाचे ऑड वगैरे शब्द लिहिलेले आहेत ते तुम्ही ते बघू शकताय. अशा प्रकारे आता हा पाठ संपवतो. पुढचा पाठ जो आहे तो मी लगेच सुरू करतो आहे. आता अ, पुढचा पाठ लवकरच घेऊन येतोय. तोपर्यंत थांबूया इथं. सायनिंग ऑफ युअर होस्ट डॉक्टर हितेश्वर लोणारे. थँक्यू.